राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिवृक्षम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन। आपल्या सर्वांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 82 आणि 83 नंबरच्या ओळीचा विचार सुरू केलेला होता। जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो, अशा अर्थाच्या श्लोकाचा आपण विचार 81, 82 आणि 83 नंबरच्या ओळीचा विचार आल्या 2 दिवसाच्या चिंतनामध्ये आपण केलेला आहे। तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही। त्यासाठी उदाहरण देताना माऊलींनी 2 दृष्टांत दिलेले आहेत। एक सोन्याच्या हिणकसपणाचा एक दृष्टांत दिलेला आहे आणि एका घटाचा आणि आकाशाचा एक दृष्टांत दिलेला आहे। दोन्ही दृष्टांत अत्यंत समर्पक असे माऊली वापरतात। तैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी। हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया। घटाकाशाचं महाकाशामध्ये ताबडतोब रूपांतर होतं जेव्हा तो घट आपलं अस्तित्व म्हणजे आपला आकार सोडतो, तेव्हा आपल्या अंतःकरणाचा जीवाचा विचार करायला लागलो तर जीव हा आकार धारण करून बसलेला परिच्छिन्न असा एक घटक आपल्यामध्ये बघायला मिळतो। देहाचा आकार एक आहे आणि अंतःकरणाचा म्हणजे जीवाचा एक आकार आहे। अशा दोन्ही आकारानं युक्त असलेला हा जो आपला परमात्मा आहे, तो परमात्मा मुळात झाकलेल्या अवस्थेमध्ये आहे। तो जीवपणानं झाकलेला आहे, मीपणानं झाकलेला आहे, अंतःकरणातल्या कामादी विकारानं झाकलेला आहे आणि त्यामुळं त्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार प्राप्त झाला। जसा घटाला मातीच्या द्वारे आकार प्राप्त होतो, पण विचार जर केला तर घट फुटला किंवा एखादं भांडं फुटलं तर त्या भांड्यातलं असणारं आकाश किंवा अवकाश जे आहे ते अवकाश बाहेर असलेल्या अवकाशाशी म्हणजे ज्याला महाआकाश म्हणतात त्या महाआकाशाशी एकरूप होतं, कारण ते त्यातूनच त्याची निर्मिती झालेली असते। म्हणून घटाकाशाचं महाआकाश व्हायला वेळ लागत नाही। घटाकार जैसा निमालया तया अवकाशा, निमालया म्हणजे ज्यावेळी त्याचा नाश होतो, नष्ट झाल्यानंतर त्यातली जी पोकळी आहे अवकाश जे आहे ते महाआकाशाशी मिळण्याकरता त्याला दुसरीकडे जावं लागत नाही। तसं जीवाला मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी दुसरीकडे प्रयत्न करावे लागत नाहीत, कुठंतरी बाहेर जाऊन प्रयत्न करावे लागत नाहीत। बाहेरचे प्रयत्न जे आहेत ते कदाचित त्याच्या मुक्तीसाठी साधन म्हणून उपयोगी ठरतील कदाचित, पण ते साधन म्हणून उपयोगी ठरणारं साध्य होऊ शकत नाही। त्यामुळे साधन हे साधनच राहतं, ते साध्यापर्यंत जात नाही। यासाठी वर्णन केलेलं आहे की घटाला कुठं बाजूला, घटातल्या आकाशाला कुठं बाजूला जावं लागत नाही की महाआकाशाशी असता मी कसं मिळू, मी मुक्त कसा होऊ, किंवा मला परमात्म्याचं ज्ञान कसं होईल, परमेश्वर मला कसा समजेल, हे समजायसाठी बाहेर जावं लागत नाही। तुकोबा म्हणतात न लगे काही जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईचं बैसुनी करा एक चित्त। ठाईचं बैसुनी शब्द वापरलेला आहे, म्हणजे दूर जावं लागत नाही, कारण जे तत्व सतत माझ्याबरोबर असतं ते शोधायसाठी
मला जर दूर भटकाडावं लागत असेल तर तो माझा भ्रम आहे, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळं घटात महाकाशात तसंच जीवपणा गेला की ब्रह्मत्व मूळचंच आहे. वरच्या उभीला लावून ही उभी पाहावी लागते. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्प शब्दाचा अर्थ आहे घटाचा आकार. विषय लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की हा जो घट आहे किंवा घटातलं आकाश जे आहे तो जीव आहे. आणि तो जीवपणा कशामुळं निर्माण झाला आहे तर त्या घटाला असणाऱ्या आकारामुळं निर्माण झालेला आहे. हा आकार जर बाजूला गेला तर म्हणजे जीवपणा जर दूर झाला, म्हणजे संकल्प जर संपले, इच्छा आणि ममत्व आणि कामना संपल्या, तर त्या जीवाला ब्रह्मत्व आहे हे शोधायला जावं लागत नाही किंवा मी ब्रह्म आहे याचा स्वतंत्र शोध घ्यावा लागत नाही. पण जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जसं सोन्यातला दोष बाजूला काढला की त्यातला हिणकसपणा गेल्यामुळं शुद्ध असलेल्या सोन्याचा लाभ होतो. त्यासाठी सोन्याला दुसरा काही प्रयत्न करावा लागत नाही किंवा सोनाराला दुसरा प्रयत्न सोनं आणावं लागत नाही. सोनं मूळचंच आहे, आकाश मूळचंच आहे, ब्रह्म मूळचंच आहे. तिन्ही दृष्टांच्या द्वारे ह्या ओव्या जर आपण समजावून घेतल्या तर लक्षात येतं की मूळचंच आहे, ते मूळचं आणावं लागत नाही. त्यामुळे मी मुक्त होता परी बळी झाला बद्ध. बळानं मी माझ्यावरती संसाराचं ओझं ओढून घेतलं. ते संसाराचं ओझं मी जर बाजूला केलं तर मला हलकेपणाचा अनुभव यायला लागेल. मी तोच आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागेल. मात्र ती मधली उपाधी जी आहे ती उपाधी संपावी लागेल. उपाधीच्या कारणामुळंच काय म्हणतो आपण, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत. चैतन्य कुठं आहे, उपाधीच्या पलीकडं आहे. अवकाश कुठं आहे तर मठाच्या घटाच्या आतमध्ये आहे. घटाची उपाधी त्याला आहे. त्यानं उपाधी टाकली, आकार टाकला की जे बाहेरचं महाकाश आहे, म्हणजे जे मुक्त परमात्म्याचं जे दर्शन आहे ते त्याला होऊ शकतं. मात्र त्यानं त्यासाठी काय करावं लागेल. मागे एक उदाहरण सांगितलेलं आहे, आपण पोपटाचं उदाहरण घेतलेलं होतं की त्या पोपटाला वाटतं मी खाली पडलो तर माझा प्राण जाईल आणि म्हणून तो सोडतच नाही. तसं वाटतं की प्रपंचाला धरून असणं हेच माझं अस्तित्व आहे आणि माझं अस्तित्व प्रपंचावर अवलंबून आहे. त्यामुळं प्रपंच सोडताना किंवा प्रपंचापासून दूर जाताना, प्रपंचाचा विचार सोडून देताना त्या जीवाला त्रास होतो. आणि हा त्रास, ही अस्वस्थता, यालाच आपण काय म्हणतो, हे सगळं चाललेला जो आहे तो प्रपंचाचा व्यवहार जो आहे यालाच आपण संसार म्हणतो. हा संसार कशामुळं घडलेला आहे तर माझा आधार नेमका कोण आहे मला कळत नाही म्हणून. वास्तविक त्या आकाशाला कदाचित वाटत असेल घटातल्या की हा घट आहे म्हणून मी आत आहे, पण खऱ्या अर्थानं त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे, ते घटावर अवलंबून नाही. तर तसाच जेव्हा ते घटातून बाहेर पडेल, घट फुटेल, तेव्हाच त्याच्या अस्तित्व, माझं अस्तित्व स्वतंत्र आहे असं त्याला जाणवायला लागेल आणि तो महाकाशाशी जाऊन मिळतो. पण मधल्या उपाधीचा त्याग करावा लागेल. म्हणून साधना ज्या असतात त्या साधना कशासाठी असतात, उपाध्या घालवण्यासाठी असतात, निरुपाधिक होण्यासाठी नसतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. निरुपाधिक होणं हे मूळचं आहे. माझं मूळचं अस्तित्व हे निरुपाधिक आहे. पण मी संसाराच्या, नात्याच्या, परिस्थितीच्या ह्या उपाध्या धारण करून मी स्वतःला उपाधियुक्त केलेलं आहे आणि उपाधीपासून होणारे जे जे म्हणून काही विकार आहेत त्या विकाराला मी माझे विकार समजतो आणि म्हणून मला स्वस्थतेचा, निर्विकारपणाचा किंवा आपण म्हटलो की तशा पद्धतीचा निरुपाधिक अस्तित्वाची मला जाणीव होत नाही. त्याला कारण ते आहे. म्हणून बाहेरचं आकाश जे आहे ते आकाश आणि घटातलं आकाश दोन्ही एकच आहेत. आतला जीव जो आहे आणि जो ब्रह्म आहे ते दोन्ही एकच आहे. जीवानं मीपणा धारण केल्यामुळं, मीपणाची उपाधी धारण केल्यामुळं तो स्वतःला परिच्छिन्न मानतो, परिच्छिन्न समजतो. म्हणून मधली उपाधी गेली की दोन्ही एकच आहे. तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे. आपण प्रत्यक्षात तो गात्यात जाऊन पाहावा म्हणजे लक्षात यायला लागेल की काय आहे तो अभंग. म्हणजे त्याचा अर्थही जास्त खोलात जाऊन बघायचा असेल तर, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी, मधील ते वाव अवघी उपाधी, तुम्हा आम्हा मधी त्याची परी.
घटमट झाले आकाशाचे पोटी, वचनेची तुटी तेथेची ते. तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया. किती सुंदर वर्णन तुकोबा करतात बघा. उपाधीचं वर्णन केलेलं आहे बरं का. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, समुद्राचं पाणी आटून त्याचं बाष्प होतं आणि त्याच्यापासूनच ढगांची निर्मिती होते. समुद्रातलं पाणी एक वेगळं पाणी होतं, ढगातलं पाणी हे वेगळं होतं आणि पुढे जाऊन जेव्हा ते पावसाच्या रूपानं बाहेर पडायला लागतं, म्हणजे ढगात असणारं पाणी वेगळं, पावसाचं पाणी वेगळं, समुद्राचं पाणी वेगळं, असं म्हणण्याचा फक्त आपण काय करतो, व्यवहार करतो. फक्त म्हणण्याचा व्यवहार आहे. वास्तविक पाणी काही भिन्न नाही. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, गंगेच्या ओढ्यांच्या द्वारे हा क्षरलेला सागर जो आहे तो परत पावसाच्या रूपानं, नद्यांच्या रूपानं पुन्हा समुद्राशीच येऊन मिळतो. ते पाणी म्हणजे तोच समुद्र जणू काय आपणाशीच आपण खेळतो. आपणची खेळे आपणाशी. कुणाशी कोण खेळते सांगा. त्याच्यामध्ये द्वैत आहे, काय आहे, उपाधीचा फक्त फरक आहे. एकाला समुद्र म्हटलं, समुद्रातलं पाणी म्हटलं, एकाला मेघातलं पाणी म्हटलं, एकाला पावसाचं पाणी म्हटलं, एकाला गंगेचं पाणी म्हटलं. पण हे पाणी कुठून आलं होतं, समुद्रातूनच आलेलं होतं. म्हणजे महाकाश आहे ते कुठून आलं होतं, घटाकाश आहे कुठून आलं होतं, महाकाशातूनच आलेलं आहे. त्यामुळं समुद्रातलं पाणी आटलं म्हणजे ते कुठेतरी गेलं असा त्याचा अर्थ नाही. घट फुटला त्यामुळे घटातलं आकाश फुटून कुठेतरी बाहेर गेलं असं म्हणायची काय गरज नाही. तर घटातलं आकाश हेच महाआकाशामध्ये विलीन होतं. समुद्राचंच पाणी समुद्राच्या बाष्पीभवनाद्वारे ढगामध्ये जातं, पावसाच्या रूपानं तो वर्षाव करतो आणि तेच पाणी गंगेची उपाधी, ओढ्यांची उपाधी धारण करतं. पात्र कुठलं आहे, किती मर्यादित करून घेतलं बघा समुद्रानं स्वतःला. समुद्र एवढा विशाल आणि व्यापक असताना सुद्धा त्याने कसं व्यापक स्वतःला परिच्छिन्नत्व कसं आलं, मर्यादितपणा कशा आला, तर तो जेव्हा ढगाच्या रूपानं तयार झाला त्यावेळी त्याला म्हणा लागले हे मेघा आकाश आहे किंवा हे जलाकाश आहे. हे जलामध्ये जल, ढगाने युक्त, जलाने युक्त असलेलं ढग जे आहेत ते वर्षाव करतात. आता पडणाऱ्या पाण्याला पाणी म्हणत नाहीत तर पाऊस म्हणतात. ही विचित्र गोष्ट त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. कशी उपाधी धारण केली, कारण ढगातून पडणाऱ्या पाण्याला पाऊस म्हणतात. दुसरी आता तिसरी गोष्ट बघा, ज्यावेळी ते ओढ्या नाल्यातून जातं त्यावेळी ते एक आकार धारण करतं तेच पाणी आणि त्या पाण्याला ओढ्याचं पाणी म्हणतात. ते पाणी जेव्हा नदीला जातं तेव्हा नदीचं पाणी असं म्हणतात. आणि जेव्हा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा ते समुद्राचं पाणी मिळतात. हे समुद्र, हे मेघ, हे पाऊस, ओढे, गंगा आदी नद्या या सगळ्या उपाधी आहेत. आणि म्हणून तुकोबा अभंगामध्ये म्हणतात की क्षरला सागर, सागराचा जेव्हा क्षर होतो म्हणजे क्षीण होतं, त्यामुळे इथली कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही. हा एक उच्च दर्जाचा वेदांताचा सिद्धांत आपल्याला बघायला मिळेल. कुठलीच गोष्ट वेस्ट होत नाही तर ती रूपांतरित होते आणि रूपांतरित होते ती उपाधीनं रूपांतरित होते, उपाधी धारण करते. वेगवेगळ्या व्यक्ती दिसतात, वेगवेगळी झाडे आणि वेगवेगळे प्राणी दिसतात. हे आत्म्यानं आणि परमात्म्यानं धारण केलेले वेगवेगळे आकारच आहेत. मग ते आकार आहे ते मूळचे कुठून आले, तर परमात्मा हा त्याचा सोर्स आहे. जिथून ते आला स्रोत, तो स्रोत कोणता आहे, भगवंत आहे. आणि भगवंतापासून सृष्टीची निर्मिती हा त्याचा विचार, महत्वाचा विचार वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी, मदिल ते वाव अवघी उपाधी, तुम्हा आम्हामध्ये त्याची परी. तुकाराम महाराज विठ्ठलाला बोलतात, तुमच्यात माझ्या जी उपाधी आहे ना ती मी शरीर धारण केलं, मी स्वतःला जीव समजतो, मी स्वतःला प्रवचनकार कीर्तनकार समजतो, मी स्वतःला शिक्षक समजतो. ही मी उपाधी धारण केलेली आहे. वास्तविक मी शिक्षक नाहीच. मूळचा कुठं शिक्षक होतो, मूळचा कुठं प्रवचनकार होतो, मूळचा कुठं मी काय होतो, मूळचा मी माणूस आहे. त्यामुळं मूळचा माणूस आहे त्याच्याही पलीकडे गेलं तर मुळात अस्तित्व माझं
आत्मस्वरूप जे आहे ते परमात्मस्वरूप मी आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, मधली जी वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हामध्ये तैशी आपटेची परी. म्हणून वर्णन आता आपल्या संबंधाशी 83 संबंधित असलेला एक दृष्टांत. घट मठ झाले आकाशाचे पोटी. एक मठातलं आकाश असतं, एक घटातलं आकाश असतं, भांड्यातलं आकाश असतं, खोलीतलं आकाश असतं, एक हॉलमधलं आकाश असतं. पण वेगवेगळे आकाश आहेत. काही बेडरूममध्ये एक आकाश आहे, नंतर हॉलमध्ये एक आकाश आहे, किचनमध्ये एक आकाश आहे. अवकाश पोकळी, ही पोकळी वेगवेगळी आहे का? नाही. मग आकाश आपण खोलीतलं आकाश का म्हणतो? तर खोलीच्या भिंतीने उपाधी निर्माण केल्यात म्हणून त्याला मर्यादित स्वरूप प्राप्त झालं. वास्तविक खोलीच्या भिंती जर बाजूला केल्या तर त्यातलं आकाश ते त्या मूळच्या घरातल्या आकाशाशी एकरूप होतं. म्हणून घटमट झाले आकाशाचे पोटी. वचनेची तोटी तेथीच. हे बोलण्याची फक्त गोष्ट आहे. तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया. बीजातूनच बीजाची निर्मिती होते. पानं निर्माण होतात, फुलं निर्माण होतात, हे येतात आणि जातात. बीज आहे तसं राहतं, आकाश आहे तसं राहतं, ब्रह्म आहे तसं राहतं. जीव येतात आणि जातात. कधीपर्यंत जीवाला आपण ब्रह्मत्व आहे कळत नाही तोपर्यंत जीवांचं येणं जाणं ठरलेलं आहे. त्याला जन्ममृत्यूच्या उपाध्या लागू पडतात. जन्ममृत्यूनं संसाराची निर्मिती होते. संसार दृष्टीस दृष्टिगोचर होतो. याला कारण जन्ममरणाचं आहे. जन्ममरणाला कारण जे आहे हे येण्या जाण्यातला जीवपणा, मीपणा, तोच येतो जन्माला. मी जन्माला येतो, हा अशुद्ध असलेला मी जन्माला येतो. ब्रह्म जन्माला येत नाही आणि ब्रह्म जातही नाही. ते असतचे असे असं समर्थ बोलतात. याचा अर्थ सदा संचल्या येत ना जात नाही, तयाविना कोठे रिता ठाव नाही. असं कुठेही जागा नाही की ज्या ठिकाणी ते नाही. तुका म्हणे बीजे बीज दाखविले. बीज कशामुळे निर्माण झालं? बीजमुळं. मध्ये दिसते ते फळं दिसली, फुलं दिसतात, पानं दिसतात झाडांना. ही काय आहे? पत्र पुष्प आले गेले वाया. वाया. मधला जो संसार दिसतो ना, हा अस्थिमध्ये असतो तो एक. आणि शेवटचा जो आहे ज्याला आपण म्हणतो अस्थि भाती प्रिय रूप, असं वर्णन केलेलं आहे. अस्थि भाती प्रिय रूपानं दिसणारा हा समस्त सगळा संसार. किंवा दुसरी गोष्ट एक आणखी आपल्याला म्हणता येईल की आपण म्हणतो शरीराचं पूर्वी जन्मापूर्वीचं असत नाही, जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतरही असत नाही. तसं झाडात ज्यावेळी फळ निर्माण होतं, पान निर्माण होतं, त्यावेळी बीज रूपानं असतं, मध्ये नसतं ते. त्यावेळी झाड एक बीज आपल्याला बघायला मिळते. पण ते बीज फूल आहे, बीज झाड आहे, बीज फळ आहे, असा विचार नंतरचा आहे. मध्ये दिसते ते काय आहे माहिती का? ती उपाधी आहे. त्यामुळे घटमट झाले आकाशाच्या पोटी. पण घटामटामुळं आकाश वेगळं पडलं. तसं जीवपणामुळं हे भेद आणि भिन्नत्व निर्माण झालं. खरा अभेदच आहे, खरं अद्वैतच आहे. द्वैत फक्त बोलण्यापुरता आहे, दिसण्यापुरता आहे. आणि जोपर्यंत हा दृश्य पसार आहे तोपर्यंत ते दिसत राहतं. म्हणून मला काय म्हटलेलं आहे इथं की न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. त्या आकाशाला आपलं आकाश कुठं आहे, जायला कुठं जाऊ, आता कुठं जाऊ, माझ्या महाआकाशामध्ये मला मिळायचं आहे. कशाला जातोस तू? नुसतं ते आकार सोड घटाचा. तू घटाचा आकार सोडलास की बरोबर तू त्या महाआकाशामध्ये जातोस. तसा तू जीवपणा टाक. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प होते. अरे ब्रह्मच तू आहे, फक्त संकल्प टाक. संकल्प म्हणजे आकार टाक, उपाध्या टाक. जेव्हा ते उपाधी टाकली की उपाधी म्हणजे गुप्त असलेले चैतन्य सापडायला, दिसायला, म्हणजे दृष्टिगोचर व्हायला सुरुवात होते. दृष्टिगोचर शब्दाचा अर्थ अनुभवात यायला सुरुवात होते. म्हणून मला मुक्त होण्यासाठी कुठं जावं लागत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मला जे मुक्त व्हायचं आहे ते मुक्त होण्याची वाट फक्त सद्गुरू किंवा शास्त्र दाखवतं. बाकी अन्य त्यांचा काही विचार नसतो. सद्गुरू आणि शास्त्राचा रोल जो आहे आपल्या मुक्तीच्या एकूण प्रवासामध्ये तो फक्त वाटाण्याचं, मार्गदर्शकाचं काम करण्याचं आहे. शास्त्र मार्गदर्शन करतं, सद्गुरू बरोबर त्याची ठिकाणं दाखवतात आणि म्हणून आपल्याला त्या वाहनानं प्रवास करता येतो, प्रवास सोपा जातो.
मुक्ती देत नाही कोण आपल्याला. शास्त्र मुक्ती देत नाहीत किंवा सद्गुरू भगवंत आपल्याला मुक्ती देत नाहीत, कारण मुक्ती देण्याची गोष्ट नाही आहे, मोक्ष देण्याचा गोष्ट नाही. इथे मोक्ष ऐसा असे ऐता श्रवणा माझी ज्ञानेश्वर माऊली बोलून जातात. इथे मोक्ष असे ऐता शब्द फार महत्वाचा आहे. इथं मुक्त होण्यासाठी कुठं जावं लागत नाही. त्या घटातल्या आकाशाला आपल्या आकाशाचा महाआकाशामध्ये मिळण्यासाठी कुठं दूर जावं लागत नाही. तिथंच पठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. तिथंच बसायचं, बैसुनी निवांत सिद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. आहे त्या ठिकाणी तुझ्या सुखाला सुरुवात होते. सुख बाहेरून सुख येतं अशी जोपर्यंत कल्पना केली जाते किंवा भ्रम निर्माण असतो, तोपर्यंतच आपल्यात आत असलेल्या खऱ्या सुखाचा पत्ता सापडत नाही आपल्याला. त्यामुळे बाहेरच आपण सुख सतत भोगत असतो, पाहत असतो, आणि भोगण्याचे विषय सुद्धा बाहेरच असतात, कारण इंद्रियांची सगळी तोंडही बाहेरच असतात. म्हणून मला मुक्त होण्यासाठी कुठं जावं लागत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग अभ्यासण्यासारखे आहे. वेदांताचा पूर्ण विचार आणि सिद्धांत या अभंगामध्ये सांगितलेला आहे. तर बघितलं आपण गाथेमध्ये तर त्याची सुरुवात बघून घ्यावी. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, किती नंबरचा अभंग आहे बघून घ्यावा लागेल तुकारामांच्या गाथेमध्ये. फार सुंदर वर्णन शंकर महाराज खंदारकरांच्या गाथेमध्ये भावदर्शनामध्ये त्याचं सुंदर असं भाषांतर सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळेल. आपण प्रत्यक्षात बघावं. इथं फक्त त्याचा रेफरन्स होता म्हणून आपण फक्त बघितला. ह्याचा स्वतंत्र अभ्यास करण्यासारखा हा अभंग आहे. मात्र 84 नंबरची उभी आपण बघूया. परत तेचा तैसा, आता वरती दृष्टांत दिलाय ना, मग त्या दृष्टांताला साजेसा असा सिद्धांत आता सांगितलेला आहे. तैसा अहंकार नाथिला हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला. आधीची आहे, आधीची आहे. आधीचा म्हणजे मूळचाच आहे, ज्याचा देहाच्या ठिकाणी असलेला खोटा अहंभाव अज्ञान असं समूळ शब्द वापरलेला आहे. अज्ञान हेच मूळ आहे सगळ्या गोष्टींचं. अहंकार अचानकपणे निर्माण होत नाही. अहंकार ही आलेली ही अज्ञानाला फुटलेली पालवी असते, आणि त्यामुळं तीच तिथं सगळे बघायला मिळते आपल्याला. खऱ्या अर्थानं त्याची मुळं कुठं बघायलाच मिळत नाही. हे खरं झाड जे आहे ना, अज्ञान वृक्षाचं, जे संसार वृक्ष आपण ज्याला म्हणतो, त्याचं मूळ जे आहे ते अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानाचंच खरं बीज आहे. हे बीजच आपल्याला करावं लागेल, तरच आपल्याला अहंकाराचा समूळ नाश शब्द वापरलेला आहे. म्हणून बरेच वेळा कार्यावर कार्य केलं जातं, कारणाचा विचार केला जात नाही. कार्यावरची कार्याशी संबंधित बोललं गेलं जातं, कार्याचं वर्णन केलं जातं, पण जे कार्य निर्माण झाले समोर दिसतं त्याच्या पाठीमागे असलेल्या कारणांचा विचार केला जात नाही. मूळ कारण काय असेल अहंकाराला, तर अज्ञान आहे. म्हणून समूळ दयाचा नाशिला शब्द त्यासाठी वापरलेला आहे. समूळ अज्ञानासह संपूर्ण असा अहंकाराचा नाश होतो, आणि तोही कसा आहे, देहांकारू शब्द वापरला. मुळात देह खोटा, तर देहावर निर्माण होणारा अहंकार कसा खरा असेल, म्हणून खोटा अहंकार असा शब्दात अर्थ केलेला आहे त्याचा. ज्याच्या देहाच्या ठिकाणी असलेला खोटा अहंकार अज्ञानासह नष्ट झाला, समूळ दयाचा नाशिला, तोच पुरुष अज्ञान निवृत्तीपूर्वी सुद्धा तो कसा होता, परमात्मा आहे, आणि नंतर परमात्माच आहे. आपण विचार केला, कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं की झोपण्यापूर्वी जो राजा आहे तो राजाच होता, आणि झोपण्यानंतर स्वप्न पडल्यानंतर त्याला जी भिकारी अवस्था प्राप्ती झाली, आणि तो म्हणला मी राजा नाही, मी भिकारी आहे. जो भिकारी आहे म्हणत होता त्यावेळी तो राजा होता. हा विचार फार महत्वाचा इथं सांगितलेला आहे. म्हणून तो पुरुष जो आहे तो परमात्मा संचिला आधीची आहे, आधीचा म्हणजे नंतर झाला नाही, तो नंतर मुक्त झालेला नाही, तर मुक्त होता परी बळी झाला बद्ध. त्याला कारण सांगितले, संकल्प घेऊन या छंद माझे. तुकाराम महाराज बरोबर संकल्पाचा विचार सांगतात की तो संकल्प माझेच्या दृष्टीने सांगितलेला अभंगामध्ये आहे. मुक्त होता परी, मुक्त होता म्हणजे अगोदरचाच तो आहे. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. बळी शब्दाचा अर्थ आहे संसार ओढून घेतला, संसाराचे विकार, देहासक्ती, विषयासक्तीमध्ये गुंतून पडला, आणि त्यामुळं या गुंत्यानं त्याचा मी आणि माझेपणा वाढत गेलं.
ममत्व वाढत गेलं आणि ममत्वाची ही गुंपळ इतकी वाढली की त्यामुळं माझं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची आयडेंटिटी तो विसरला. आणि हे आयडेंटिटी यायला कारण का? अहंकार समूळ दयाचा गेलेला आहे. त्यालाच खऱ्या आयडेंटिटी सापडेल, अन्यथा सापडणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे? हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा राम आहे. बरोबर आहे, हृदयामध्ये राम आहे, सर्व सुखाचा राम आहे. मग का भ्रांता विषयाचे हा भ्रांतीमुळं किंवा भ्रांताला विषय भ्रांती म्हणा, हे हा जो भ्रम झालेला आहे त्या भ्रमामुळंच त्याची जाणीव शिल्लक राहिलेल्या नाहीत. आणि म्हणून तो काय करतो? हृदयातल्या रामाचा पत्ता विसरून जातो, म्हणजे स्वतःला विसरतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्याचा हा खोटा अहंकार कारणासह नष्ट झालेला आहे आणि ते कारण म्हणजे अज्ञान आहे, त्याच्यासाठी सर्वत्व परमात्मा विराजित आहे, सगळीकडे आहे. याचा ओळीचा अर्थ परमात्मा समाहिता श्लोकामध्ये शब्द आहे बघा. आणि त्या शब्दाचा अर्थ इथे सांगितलेला आहे, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. श्लोकामध्ये जिता आत्मनाम प्रशांतशे परमात्मा समाहिता, तो परमात्मयुक्त आहे, त्याच्यासाठी सर्वत्र परमात्मा आहे. तिथं कुठेहीपणे चराचरामध्ये उणे नाही त्या चराचरी, तुकोबा बोलून जातात. त्याला कुठेही भरला घनघाट हरी दिसे, अशी त्याची स्वतःची अनुभूती असते. म्हणून इथं शब्द वापरलेला आहे नाथीला. नाथीला शब्द त्यासाठी वापरलेला आहे, नाथीला म्हणजे आथीला नव्हे. माऊलींची आवडीची परवणीचे शब्द आहेत बरं का, परवलीचे. कोणते? तर ते आथीला, नाथीला हे शब्द वापरतात मध्ये. नाथीला म्हणजे नसलेला, खोटा अशा अर्थानं वापरलेला आहे तो. परंतु तो अनुभवत आहे. मात्र विचार केला, नाथीला जरी म्हटलो तरी अनुभवत आहे, म्हणून त्याला मिथ्या शब्द वापरलेला आहे शास्त्रानं. त्याचं वचन करता येत नाही, अनिर्वचनीय असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं देहाचं विनाशित्व कळतं, पण अनिर्वचनित्व पटत नाही. मात्र अनिर्वचनित्व पटत नाही शब्दाचा अर्थ मिथ्यात्व कळत नाही. कधी कधी खोटा म्हणेल तो, पण त्याचं मिथ्यात्व जे आहे ते मिथ्यात्व कळत नाही. नाशवंत आहे म्हणे, पण मिथ्या आहे म्हणताना मिथ्या शब्दाला खोल अर्थ आहे बरं काय. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे दिसून सुद्धा तो नाही. नाशवंत शब्दाचा आहे तो दिसतो, त्याचा नाश होणार आहे. आणि हिथं म्हणतात आहे तो दिसतो मात्र, आणि दिसतो सुद्धा तरी सुद्धा तो जाणारा आहे, तो मिथ्या आहे. म्हणून त्याला खोटा न म्हणता, खोटा का म्हणता येत नाही? तर तो दिसतो म्हणून. पण दिसतो म्हणून त्याचं निवचन करता येत नाही, म्हणून अनिर्वचनीय असा शब्द वापरलेला आहे. तो शब्द त्यासाठी आहे, म्हणजे दिसून खरं नसणे त्याला मिथ्या किंवा अनिर्वचनित्व दिलेलं आहे. म्हणून अहम जो आहे तो अहंकार, हा देहाचा अहंकार देहाला जखडून टाकतो, आणि जखडून टाकल्यामुळे सगळ्या बंधनामध्ये तोच पाडतो. म्हणून देहांकारू नाथीला, देहांकार म्हणजे देहाला एक प्रकारचा अहंकाराचा आकार प्राप्त होतो, आणि तो देह मी असं सारखं म्हणतो. मी म्हणून झालं की त्याला स्वामित्व सुद्धा प्रस्थापित करावंसं वाटतं, म्हणजे तो मी कुणाचा कशाचा तरी मालक आहे असा सुद्धा त्याच्याकडं भ्रम, तोच अहंकार भ्रम तयार करायला लावतो. म्हणजे त्याचमुळं त्याला भ्रम निर्माण होतो, आणि त्याच भ्रमामुळे तो पुढे म्हणायला लागतो की मी तो मी आहे, म्हणजे देहालाच तो मी म्हणायला लागतो. हा देहांकारामधला खरा तोटा कोणता असेल तर तो देहाला धरून बोलत असतो. सगळं देहाच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनामध्ये एक अमरत्वाची भावना असते. मी मरणार नाही असंही तो बोलत असतो. जणू काय मरणार नाही अशा आविर्भावात तो जगत असतो. त्यामुळं शास्त्रसुद्धा म्हणतं अहंको रहने दो उसे कार में न बिठाओ. एक फार सुंदर वचन दिलेलं आहे, अहंको रहने दो. अहम जो आहे ना तो आहे, तो शुद्धच आहे, तो असतोच आतमध्ये, तो शुद्धत्वानं आहे. जे बुद्धीस्पुरे अरणिशी ते वस्तुगामी असं माऊली बोलतात. एरवी सर्वांच्या हृदय ऋषी
जी बुद्धीस्फुरे अनिशिती वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मीपणाची जी भावना असते ना, तो नेहमी बोट करून बोलत असतो बघा, की हृदयाकाशामध्ये तो राहतो म्हणून त्याला सरळ बोट करतो की मी आहे म्हणतो. तो छातीवर हात टेकूनच बोलतो, असं डोक्यावर हात ठेवून म्हणत नाही मी आहे इथं, किंवा हातावर हात बोट ठेवून म्हणत नाही, पायावर किंवा गुडघ्यावर हात ठेवून म्हणत नाही मी. तर तो मी बोलताना छातीवर हात ठेवतो. त्याच्यामध्ये फार मोठं तत्व आहे. तो अहम जो आहे, तो अहम त्या हृदय आकाशामध्ये असतो. तो म्हणतात, शास्त्र म्हणताय असू दे, शास्त्र काय म्हणतं, असू दे अहम को रहने दो, परंतु उसे कार में न बिठाओ. कार में म्हणजे कार म्हणजे आपण गाडी म्हणूया, ती गाडी आहे ना, त्या देहाशी त्याला जर जोडून घेतला ना की मग त्रासाला सुरुवात होते. तो मी 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 करायला सतत करायला लावतो आणि त्यामुळं पुढील असणाऱ्या संकटाशी त्याला जुळवून घेतो तो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, त्या देहाला जोडल्यामुळं आत्मतत्व कळत नाही. खरी भिंत कुठली असे माहिती आहे, माझ्यात आणि देहामध्ये, तर अहंकाराची. मला इतरांशी तुलना करावीशी वाटते. मला माझ्या सुखदुःखाचा अनुभव येतो. किती लक्षणं आहेत अहंकाराची बघा. मी सुखी आहे असं वाटणं, मी दुःखी आहे असं वाटणं, मी ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे असं वाटणं, ही तुलनेतला, त्यात ही ईर्ष्या वाढणं, या सगळ्या गोष्टी अहंकारातून निर्माण होतात. आणि जेव्हा मी माझ्या अहंकाराकडे पाहायला लागतो, तेव्हा मागच्या एका चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे की हा अहंकार काय करतो, नाचवतो म्हणून सांगितलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये माऊली बोलून जातात. माऊलींची उवे आहे त्यामध्ये की अहंकार काय म्हटलेलं आहे, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. हा वेगवेगळ्या संकटांना ते अहंकार नाचायला लावतो. त्यामुळं विचारुनी अहंकार सांडीजे, मागे अगदी आपण ओवी बघितलेली आहे. म्हणून विचार करावा की माझ्या तो कोणत्या रूपामध्ये राहतो. कदाचित मी बाप आहे, मी इतर बापांच्या पेक्षा संस्कार करणारा बाप आहे, मी माझ्या मुलांना सुशिक्षित करणारा बाप आहे. हे वेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अहंकार आतमध्ये शिल्लक असतात. आणि त्यामुळं माझ्यासारखा शहाणा आणि व्यवस्थित वागणारा नियमबद्ध असा कोणी नाही. हा एक सूक्ष्म अहंकार घेऊनच राहत असतो तो. मी अहंकारी नाही असा म्हणणारा सूक्ष्म अहंकार धारण करूनच बोलत असतो. कारण ज्यावेळी मीची व्यवस्था होते ना, त्यावेळी समजायचं की तिथं तो नांदतो. जेव्हा तो तोंडावाटे बाहेर पडतो त्यावेळी तो अहंकार आकार घेतो. मी करतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा शुद्ध अहंकार, उसे कार में बिठाव शब्द, न बिठाव शब्द वापरलाय ना, म्हणजे त्यानं बोलण्यातून आणि कृतीतून जेव्हा तो व्यक्त व्हायला लागतो शुद्ध मी, त्यावेळी त्याचं अहंकारामध्ये रूपांतर होतं. त्यामुळं आपण सावधपणाने स्वतःची स्तुती करताना फार सावध असणं फार गरजेचं आहे. बोलणारे आम्ही सर्वजण बोलताना आपलं काहीतरी आहे, आपलं त्यामध्ये नाव आलंच पाहिजे असं आपण बोलत जातो. आपली स्वतःची स्तुती ऐकायला किंवा स्वतःची स्तुती तोंडानं करायला खूपच आवडते. स्वतःची स्तुती ऐकणारे, स्वतःची स्तुती न आवडणारे अशी काही माणसं आहेत. स्वतःची स्तुती ऐकावी अशी आवड असणारी अशी काही माणसं आहेत. आणि आपली स्वतःची स्तुती स्वतःच्याच तोंडानं करणारी अशीही काही माणसं आहेत. ही सगळी अहंकाराची रूपं आहेत. पण हा अहंकार आला कुठून म्हणतात माऊली, हा समूळ म्हणजे अज्ञानातून आलेला आहे आणि हा खोटा आहे. आणि जे खोटं असतं ते घालवायला वेळ लागत नाही आणि खरं जे आहे ते आणावं लागत नाही. खोटं आहे ते घालवणं ही साधनेचाच एक प्रकार आहे. म्हणजे जे नाही पण त्या अनुभवात येतं ते घालवण्यासाठी साधना आहे. बाकी साधनेचा का उपयोग नाही. आहे ते आणायचं आहे का, नाही, आहे ते आहेच, त्यासाठी काही कुठलं आणावं लागत नाही, तिथंच असतं ते मुळातली गोष्ट. मला जर ही सगळी खोली जर अगदी मोकळी करायची असेल तर आपण घरातल्या सगळ्या वस्तू किंवा खोलीतल्या किंवा हॉलमधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढतो आणि सगळ्या वस्तू जेवढ्या काढता येतात तेवढ्या अगदी खिळ्या मोळ्या सहित बाहेर काढतो. कॅलेंडर सुद्धा बाहेर काढतो. झाली खोली रिकामी. एकच गोष्ट अशी असते की त्यातून ती काढताच येत नाही.
ते त्याचं मूळ स्वरूप असतं, ते म्हणजे अवकाश, त्यातली पोकळी, त्या खोलीतली पोकळी, त्या खोलीतलं अवकाश केव्हाच बाहेर काढता येत नाही. तसं माझ्यातलं आत्मतत्व जे आहे ते माझ्या अज्ञानापूर्वीही होतं, आणि माझ्या अज्ञानाची निवृत्ती झाली समजा, हा समूळ असलेला अज्ञानानं युक्त असलेला अहंकार जर नाहीसा झाला, देहांकार नातीला समूळदयाचा नासेला, तर काय होईल? मी अगोदर अज्ञानी कसा होतो? मी ज्ञानीच, ज्ञानरूपच आहे. पण ते ज्ञान मला आणावं लागलं काय? नाही, तर माझ्यातलं अज्ञान दूर करावं लागलं, बाकी काही नाही. भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायातला शेवट आपण पाहिला तर लक्षात येईल आपल्या की बाकी भगवंतानी काहीही केलं नाही अर्जुनाला. अर्जुनाला शिकवलं नाही, अर्जुनाला ज्ञान दिलं नाही, कारण ज्ञान देता येत नाही. फक्त अज्ञान घालवण्याचं काम केलं. अज्ञान घालवणं हाच मुख्य गोष्ट आहे, कारण ती आगंतुक असते, आणि आगंतुक गोष्ट ही राहत नाही, ती येते जाते, असते नसते, अशी त्याची अवस्था आहे. त्यामुळे मूळचं मात्र काय आहे? मूळचं घरातली माणसं ही घरातली मूळची असतात, आणि येणारे जाणारे बाहेरचे असतात. येणारे जाणारे पाहुणे असतात, ते फार काळ राहत नाहीत, ते येतात आणि येतात म्हणून जातात. तसं अज्ञान आलेलं असतं म्हणून जाऊ शकतं, पण ज्ञान जे आहे ते मूळचंच असतं. घरातली माणसं बाहेर कुठं जात नाही, कारण घरातलीच असतात ती. तसं ज्ञान हे मूळचं माझ्याकडलं आहे, ते माझ्याकडंच आहे. बाहेरचं आगंतुक जे आहे ते बाहेरचं आगंतुक जाणार असतं. सुख आणि दुःख हे माझं स्वरूप नाही, हे सुख आणि दुःख आगंतुक आहे. त्यामुळे सुख येतात तशी जातात, दुःख येतात तशी जातात, ती कधी वस्तीला राहत नाहीत आपल्याकडं. अंतःकरणामध्ये येणं जाणं त्यांचं सतत चालू असतं. आणि हे मला जे जाणवते ना, ज्या गोष्टीवर ते जाणवतं, मी सुखदुःखाचा अनुभव घेतो, हे अधिष्ठानाला मी पाहत नाही. हे कुठून दिसतं मला? मला कोण सांगतं ह्याला सुख म्हण, कोण सांगतं ह्याला दुःख म्हण? म्हणून हे अहंकारानं मला कळत नाही. म्हणून मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी बाप आहे, मी मुलगा आहे, अशा सगळ्यांचा उपाधींच्या दृष्टीनं मी स्वतःला बांधून घेतो. आणि म्हणून माऊली म्हणतात तशा पद्धतीनं घटाप्रमाणे तैसा, कारण वरचा दिला दृष्टांत, घटाकार जैसा निमालया जया अवकाशा. जसा घटातला आकार नष्ट झाला घटाचा की त्याचं आकाश इतर महाकाशामध्ये जातं, तसं अहंकार गेला म्हणजे त्याचा आकार जर गेला, संकल्पाचा लोप झाला, तर काय होतं? मूळचाच असलेला जो परमात्मा स्वरूप माझं जे आहे ते मला अनुभवाला यायला लागतं. मी झालो परमात्मा कुठं आणला का? आत्मा मी कुठे आतमध्ये घातला का? किंवा शास्त्र वाचून किंवा वाऱ्या करून किंवा लोटांगण घालून मी प्राप्त केला का? नाही, तर मी तो माझ्याजवळच आहे याचा फक्त अनुभव घ्यायला लागलेला आहे, बाकी त्यामध्ये काही फरक नसतो. म्हणून म्हटलेलं आहे देहांकारू नाथीला हा समूळदयाचा नाथीला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. रवींद्रनाथ टागोरांची कथा यापूर्वीच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेली असेल कदाचित, तरी सुद्धा त्याचं रिपिटेशन झालं तर काय वेगळं वाटत नाही. रवींद्रनाथ टागोर छोट्याशा नावेमध्ये चंद्रप्रकाशामध्ये पौर्णिमेच्या रात्री चंद्रावरचं पौर्णिमेचं गीत लिहित बसलेले होते. कुठं? तर छोट्याशा नावेमध्ये. नाव छोटीशी आहे, त्यात खोली आहे, खिडकी आहे त्यात नावेला सुद्धा, त्या खोलीला, आणि त्या खिडकीच्या बाजूला एक छोटं टेबल खुर्ची ठेवलेली आहे, आणि त्याच्यावरती ते बसलेले आहेत रवींद्रनाथ टागोर, आणि पौर्णिमेचं गीत लिहायला लागलेले आहेत. पौर्णिमेचं, कारण त्या दिवशी पौर्णिमा होते, सगळीकडे प्रखर असा शीतल चंद्रप्रकाश सगळीकडे पसरलेला होता, आणि त्यामुळं रवींद्रनाथ टागोरांची प्रतिभाशक्ती जागृत झाली आणि त्यांनी ते गीत लिहायला सुरुवात केली. मेणबत्ती समोर ठेवून त्या कागदावरती ते ओळी उतरत होते, पण हळूहळू गीत लिहिण्याच्या नादामध्ये मेणबत्ती कधी संपून गेली काही कळलंच नाही. आणि जेव्हा मेणबत्ती विझल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ती जी छोटीशी खिडकी होती त्या खिडकीतून चंद्राचा सगळा प्रकाश आतमध्ये आला, आणि त्यांना कळालं की किती सुंदर दिसतोय चंद्राच्या प्रकाशामध्ये, पण मी मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये कशाला काय करत होतो, पण या प्रकाशाची मला जाणीव का झाली नाही? हा चंद्राचा प्रकाश मूळचा असताना सुद्धा मला कळला नाही. त्याला कळला नाही. यावेळी त्याची जे कवी मन होतं
त्यांचं संत मन होतं. हां, आणि विरक्त पुरुषाचं मन होतं. ते जागृत झालं, पण त्याला कळलं की जोपर्यंत ही मिनबिनती मेणबत्ती इथं जळत होती तोपर्यंत मला या असणाऱ्या प्रकाशाचा अनुभव आला नाही. प्रकाशित अस्तित्व आहे ते मला कळलं नाही. म्हणून इथंच आपण तोच दृष्टांत लागू केला तर लक्षात येतो की जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये अहंकाराची मेणबत्ती पेटत असते तोपर्यंत आत बाहेर असणारा आणि आत असलेला हा आत्मरूपी चंद्राचा प्रकाश जो आहे तो आपल्या अनुभवाला येत नाही. तो नाही काय आहे, पण मला कळत का नाही? कारण मेणबत्ती जळती आहे. मेणबत्ती जळते तोपर्यंत प्रकाशाचा अनुभव येत नाही. म्हणून मीच माझ्या अंगावर पांघरून ओढून बसलो आणि अजून उजाडलं नाही असं मी स्वतः जाहीर करतो. हे मी माझं स्वतःच जाहीर करणं आहे बरं काय. बाहेर जर बघितलं तर सृष्टी सगळी अशी सगळी मोकळी झालेली असते. सगळे पक्षी जागे झालेले असतात. लोक कामाला लागलेले असतात. झोपलेला फक्त मीच असतो. का मला झोपेची जारी झाली? अंगावरल्या पांघरुणामुळं. मूळचा आहेच मी आतमध्ये, पण मला कळलं नाही. इथं दैसा देहांकारुणा तिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. अगोदरचाच तो परमात्मा आहे. शब्द फार महत्वाचा आहे बरं काय. अगोदरचा म्हणजे मुक्त होता परी बळी झाला बद्दल ही तुकाराम महाराजांचं वचन जे आहे, तुकोबांचं वचन इथं बरोबर लागू पडतं. अगोदरच मुक्ततेची तो मुक्त आहे. तो मोक्ष त्याच्याकडं ऐता आहे. त्याला माहीत आहे मीच तोच आनंद रूप आहे, मीच तो ज्ञानरूप आहे, मीच सतरूपानं नांदतो. पण त्याची जाणीव होत नाही त्याला. कारण त्याला सतरूपानं जाणीव होत नाही कारण तो शरीराच्या द्वारे माझं जगणं माझं अस्तित्व अबाधित आहे असं तो सच्च्या रूपानं बोलत असतो. म्हणून जोपर्यंत त्याला ज्ञान तो ज्ञानरूप आहे, पण त्याला वाटतं मला बाहेरून ज्ञान प्राप्त करायला पाहिजे, ते बुद्धीच्या द्वारे मला ज्ञान प्राप्त करायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळं तो ज्ञानरूप आहे हेही त्याला कळत नाही. आणि सुख जे आहे ती विषयापासून इंद्रियांच्या आणि विषयांच्या समागमातून मात्रा स्पर्शस्तू कोणते शब्द वापरलेला आहे. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणारी सुख ही खरी सुख जोपर्यंत वाटतात तोपर्यंत मी आनंदरूप आहे असं त्याला जाणीव होत नाही. आधीला अगोदरचा तो परमात्मा संचिला आधीचा आहे, पण जाणीव का होत नाही? सद्रूपानं शरीराशी आहे तो निगडीत, ज्ञानरूपानं तो बाहेरची बुद्धीशी निगडीत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणलेलं आहे सुख दुःखामुळे तो आनंदाला पारखा झालेला आहे, म्हणून आनंदाचा अनुभव येत नाही. म्हणजे त्याचं सच्चिद आनंद रूप हे त्याला दृष्टीला अनुभवाला येत नाही. त्याचं कारण तो बाहेरील सृष्टीशी एकरूप झालेला आहे, देहाशी संसाराशी एकरूप झालेला आहे. म्हणून त्याला त्या आतल्या गोष्टीचा पत्ता लागत नाही. अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारी उभी आहे. लिहून घेण्यासारख्या उभ्या आहेत सगळ्या या 7व्या श्लोकावरच्या उभ्या ज्या इथंपर्यंतच्या आहेत 84 पर्यंतच्या 81, 82, 83 आणि 84 लिहून ठेवण्यासारख्या उभ्या आहेत आणि चिंतन करण्यासारख्या उभ्या आहेत. जे आपण एकत्र लिहून घेतोय त्या ठिकाणी ते लिहून घ्यायला का हरकत नाही. आज आपण एकाच ओवीचा विचार करू शकलो 84 नंबरच्या, आणि त्याच्या पुढं आपण नंतरचा विचार नंतरच्या चिंतनामध्ये पाहू. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका